काम करताना प्रतिमा चांगली ठेवा, सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका, अमित शहा यांचा मंत्र्यांना सज्जड दम। शिर्डीमधल्या भाजपच्या अधिवेशनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग। विधानसभेप्रमाणेच मोठा विजय मिळवण्याचा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार। विधानसभेमध्ये भाजपच्या विजयानं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला। पवार दगाफटका करणारे, उद्धव ठाकरेंना जनतेनं जागा दाखवली, अमित शहांचा अल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद आणि फेक नॅरेटिव्ह पसरवला। मवियाकडनं राज्यामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न। शिर्डीच्या अधिवेशनामध्ये फडणवीसांचा मवियावरती हल्लाबोल। आघाडी सरकारपेक्षा दसपट अधिक चांगलं काम करा। महाराष्ट्रामध्ये शिवशाही निर्माण करण्याची जबाबदारी फडणवीस सरकारची। शिर्डीच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडनं मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं। खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवरती मकोकाची कारवाई करा या मागणीसाठी धनंजय देशमुख यांचा आंदोलनाचा इशारा, तर मस्साजोगच्या ग्रामस्थांचाही सामूहिक आत्मदहनाचा इशारा। 1000 कोटींच्या टोरेस घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधारांची ओळख पटली। दोघेही आरोपी युक्रेनला फरार। टोरेसची जनरल मॅनेजर तानिया कासातोवाला विधानसभा निवडणुकीदरम्यान 69 लाखांच्या बेहिशेबी रोकडसह पकडल्याची माहिती। धनंजय मुंडेंच्या चौकशीवरील प्रश्नावरती अजित पवार भडकले। नाव आलं तर चौकशी होईल, नाही आलं तर मुद्दाम चौकशी करणार का, अजितदादांचं पत्रकारांना उत्तर। नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावरती भीषण अपघात। अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू, 3 ते 4 जण गंभीर जखमी।